आज अनेक यूट्यूबर आपले व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करून लाखो रुपये कमवतात आणि हे किती सत्य आहे? आणि मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट सत्य वाटत आहे का? आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला बरंचसं ऐकायला भेटत असेल का ह्या यूट्यूबरना यूट्यूबच्या जीवावर गाडी घेतली, बंगला बांधला. आणि ह्याबद्दल आहे ना, मी अनेक वेळेस व्हिडिओ बनवले आहेत. कारण आपल्या मित्राला एक नवीन प्रेरणा मिळावी, एक मोटिवेशन मिळावा. आणि यूट्यूब हे ना मित्रांनो एक कमाईचं साधन आहे, पण त्याचा वापरसुद्धा तेवढाच योग्य पद्धतीनं केला पाहिजे. यूट्यूबवरती ना अनेक प्रकारचे व्हिडिओ राहतात. म्हणजे आता आपण जे यूट्यूब जे मागवलं ना, तर ते आपल्याला पाय भेटत आहे. कारण बरंच व्हिडिओ आहेत तसं. आणि आपण एखादा रेसिपीचा व्हिडिओ मागितला तर रेसिपी पाय भेटेल आपल्याला, अनेक पद्धतीचे व्हिडिओ पाय भेटतील आणि तऱ्हातऱ्हाचे व्हिडिओ आहेत. पण आता ते कोणा कसं व्हिडिओ बनवायचं आणि काय बनवायचा ह्यो तर जसे त्याचा प्रश्न आहे. आता एक प्रश्न असा का मग बरेच मित्र म्हणतील का तुम्ही यूट्यूबची ही माहिती सांगत आहेत, तर मग तुम्ही स्वतः यूट्यूबवरती मासिक पेमेंट किती घेतात, यूट्यूबची तुमची कमाई किती होते? तर मग बऱ्याच वेळेस अनेक मित्रांनी असं बरंचसं प्रश्न विचारलं होतं. तर मग त्या गोष्टीचा विचार करता मी तसा पण व्हिडिओ बनवले. या पाठीमागं एक व्हिडिओ आहे पहा, तर आमच्या यूट्यूबची मासिक पेमेंट किती होत आहे, यूट्यूबची आमची मासिक कमाई किती आहे, हे सगळं मी आपल्याला डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये सांगितलं मित्रांनो. आणि असा प्रत्येक वेळेस असा यूट्यूबवरती व्हिडिओ बनवणं ह्या चुकीचा काम आहे मित्रांनो. प्रत्येक वेळेस यूट्यूबची कमाई सांगणं ह्या कोणीच सांगत नाही. आणि मी आपल्याला पाठीमागच्या वेळेस सुद्धा सांगितलं का यूट्यूबची कमाई हे म्हणजे गोष्ट कोणीच सांगत नाही, पण मी आपल्याला सांगितले एक विश्वासानं. तुम्ही आपलं आहे ती आणि तुमच्यामुळं मी आहे, म्हणून यूट्यूबची कमाई किती होते मासिक हे मी तो पण व्हिडिओ बनवला आहे. आणि तो व्हिडिओसुद्धा आपण सगळ्यांनीच म्हणजे असा पहिला असेल मित्रांनो, नसेल पहिला तर तो सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तो आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाऊन पहा. आणि एका छोट्याशा खेड्यागावात राहूनसुद्धा आपलं शिक्षण पण कमी, आपलं शिक्षण पण तेवढं काही जास्त नाही. मी या व्हिडिओमध्ये सुद्धा अनेक वेळी सांगितले. तरी पण आपण यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करतो आहे, कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम, कधी ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टी तोंड देऊन आपण यूट्यूबवरती एक छोटीशी कमाई करतो आहे, यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करतो आहे. आणि ह्या गोष्टीचा ना मित्रांनो एक अभिमान वाटतो आहे. सुरुवातीचा काळ असा होता ना, ज्याच्याकडे मोबाईल आहे ना तो असा मोठा माणूस असा वाटायचा. आणि नंतर मोबाईल भरपूर झालं. मग त्यावेळेस मी पण एक छोटासा मोबाईल घेतला होता. छोटा मोबाईल होता नोकियाचा. आणि नंतर जिओचं निघालं, तर तो नोकियाचा मोबाईल होता, तो फक्त आपण फोनसाठी वापरायचो. मग हळूहळू मोठा मोबाईल घेतला, पण त्याच्यामध्ये सुद्धा काहीच कळत नव्हता. आता स्क्रीनवर असा हात फिरवायचा, या त्या काही गोष्टी कळतच नव्हत्या. मग हळूहळू ती गोष्ट मी शिकल्यानंतर मग यूट्यूबचा व्हिडिओ पाहायला लागलो. मग यूट्यूबचा व्हिडिओ पाहायला लागल्यानंतर मग बरेचसे व्हिडिओ यूट्यूबमध्ये म्हणजे यूट्यूबवरती दिसायचं. मग कधी मला पण वाटायचा हे यूट्यूबवरती हे यूट्यूबर आहेत, असा आपण पण एक यूट्यूबर बनावा. पण मित्रांनो आपल्याला काहीच येत नव्हता, यूट्यूबमध्ये काहीच येत नव्हता, फक्त दुसऱ्याचा व्हिडिओ पाहायचा एवढीच गोष्ट. कधी स्वप्नात मला पण वाटत होता का आपण यूट्यूबर बनावा, पण मित्रांनो असा वाटायचा ही गोष्ट शक्य नाही. मग यूट्यूबमध्ये असंच दुसऱ्याचा व्हिडिओ पाहता असं वाटायचं ना का नेमकं आता हे लोक व्हिडिओ टाकीतात, यूट्यूबवर टाकीतात, तर नेमका ह्या गोष्टीबद्दल म्हणजे काय भेटत असेल. किंवा मग कधी असं वाटतं का हे एक आकाशवाणी केंद्र आहे का काय, म्हणजे केंद्रावर जातात का काय ह्या लोक, असंही वाटायचं मित्रांनो. ही एक गमतीशीर गोष्ट आहे बरं का. आणि मी ह्या आपल्याला कधी सांगितलंच नव्हता. मग मी अनेक मित्रांनी विचारला का नेमका आता हे लोक यूट्यूबमध्ये म्हणजे असं व्हिडिओ टाकीतात, मग ह्या गेली काय भेटत असेल. त्यांनी सांगितलं गेली पेमेंट भेटत आहे. ह्या गोष्टीवर कधी मला विश्वासच वाटत नव्हता. मग मी एक मित्राला असाच विचारला का नेमका आपल्याला पण ह्या गोष्ट करायची असा, तर मग आपली शक्य होईल का? ते म्हणजे काय शक्य नाही, का शक्य नाही, होईल फक्त तुम्हाला बोलता आला पाहिजे. पण मग बोलता आला पाहिजे सगळ्या गोष्टी. पण मला असं वाटायचं ना सुरुवातीला का यूट्यूब व्हिडिओ टाकायचं म्हणजे ना का आपल्याला पहिलं पैसे भरायला लागतात का काय, मग आधी त्याला पैसे द्यायला लागतात का काय, आणि मग आपण यूट्यूबवरती व्हिडिओ टाकू शकतोय. पण असं काहीच नाही. ईमेल ID खोलणे या सगळ्या गोष्टी, मग त्यावेळेस आपण व्हिडिओ टाकू शकतोय. मग हळूहळू त्या गोष्टी म्हणजे असं वाटलं का आपण पण एखादा चॅनल चालू करायचा. मग त्या गोष्टीचा मी विचार केला. पण आता सुरुवातीचा काही इतका तर बेकार होता, तर ते मी अनेक वेळेस मग हा अनुभव मी बऱ्याच वेळेस मित्रांनी सांगितले, अनेक मित्रांनी यूट्यूबवरचा व्हिडिओ टाकला
त्याला कोणीच पाहत नव्हता. कारण आमचा सुरतचा काळ असा राहतोय का आपले व्हिडिओ तर बनवता येते नाही, कसंही व्हिडिओ उठायचा आणि कसंही टाकायचं. आणि मग त्या युट्यूबवरांचा व्हिडिओ पाहायचो, ह्या लोकांनी एवढ्या लोकांना व्ह्यूज येतात, ती एवढे लोक पाहतात हे व्हिडिओ, आपलं का नाही पाहते. पण त्यांचं व्हिडिओ तसं राहायचं मित्रांनो, त्यांना तो अभ्यास राहतोय. मग त्या लोकांचं सबस्क्रायबर जर पहिलं तो कोणाचं लाख, कोणाचं 1000, कोणाचं 2000. मला पण असं वाटायचं की एवढं सबस्क्रायबर आपलं कधी होतील, 1000 सबस्क्रायबर कधी होतील त्या टायमात. म्हणजे तो क्रायटेरिया राहतो का नाही यूट्यूबचा. आता तो पण आपल्याला माहिती आहे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईमचा हा क्रायटेरिया राहतोय. मग असं वाटतं एवढं कधी होतील आपलं, कधी वाटतं शक्य नाही, या सोडून द्यायचा विषय. पण मित्रांनो कधी स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हता का मी यूट्यूबचा पेमेंट घेईल. आणि आजही ना मित्रांनो त्या शक्य झाला. का शक्य झाला तर मग ही गोष्ट मी सोडली नाही. ज्यावेळेस यूट्यूब चालू केलं ना, तर आज 4 ते 4.5 वर्ष झालं मी यूट्यूबमध्ये आहे. हळूहळू त्या गोष्टीचा अनुभव येत गेला. आणि मग अजून काही मोठा अनुभव नाही, पण यूट्यूबचा अनुभव येत गेला. आणि यूट्यूबचा जसा जसा माणूस पुढं जात आहे ना, तसा आपली यूट्यूबचा अनुभव येतोय. अनेक ओळखी पडत आहेत, अनेक जणांकडून मार्गदर्शन भेटत आहे. तसंच मला पण भेटला. आणि मग मी यूट्यूबचा पहिला पेमेंट घेतला होता. कधी असा वाटलासुद्धा नव्हता स्वप्नात मित्रांनो का मी यूट्यूबचा पहिला पेमेंट घेईल. पहिला पेमेंट घेताना ना मित्रांनो काय वाटलं असेल. आणि तुम्हालासुद्धा ज्यावेळेस पहिला पेमेंट येतो ना, तुम्हाला काय वाटतं आहे ना, तो किती आनंद राहतोय ना, तो गगनातच मावत नाही, आभाळात मावत नाही मित्रांनो, असा आनंद राहतोय. आणि तोच आनंद मला झाला होता यूट्यूबचा ज्या टायमाला पहिला पेमेंट घेतला होता. आणि त्या क्षणाला यूट्यूबवरती मला विश्वास बसला का खरंच यूट्यूबमध्ये पैसा आहे. पण त्यासाठी आपल्याला भरपूर मेहनत करायला लागते, दिवस रात्र मेहनत करायला लागते, तरच यूट्यूबवरती पैसे. उगाच कसंही व्हिडिओ टाकायचं आणि यूट्यूबवरती अपलोड करायचं, मग मात्र पैसा भेटत नाही मित्रांनो. आणि हे जे यूट्यूबर आहेत ना, आज लाखो सबस्क्रायबर आहेत, करोडो मिलियन सबस्क्रायबर आहेत, त्यांचा तेवढी मेहनतसुद्धा आहे. एक यूट्यूबरला जर लाखो रुपये कमवायचा असेल तर त्याची किती मेहनत राहते ना, हे त्याला माहिती आहे, जो आम्ही अनुभवला आहे. म्हणून आम्ही कोणत्याही यूट्यूबरला कधीच काही म्हणजे कोणत्याही यूट्यूबरविषयी काही बोलत नाही. कारण म्हणतात ना, जावे त्या वंशात तेव्हा कळे आम्ही त्या वंशात गेलो. म्हणून आम्हाला कळाला का यूट्यूबमध्ये सगळं आहे, पण मेहनतसुद्धा आहे. काहीतरी कमवायसाठी काहीतरी गमवायला लागत आहे मित्रांनो. आणि यूट्यूबवरती किती मेहनत राहते ना. आणि आज ज्या टायमाला मला वाटायचं ना का असं आपल्याला पेमेंट भेटेल का, असं यूट्यूबर मोठं होऊ का आपण, तर आज आमचा पण चॅनल तेवढा मोठा झाला आहे. पण मित्रांनो हे मोठं झालं ना, हे मी विसरणार नाही का हे आपल्यामुळं झालो आहे. अजून म्हणजे एवढं काही मोठं नाही, पण यूट्यूबवरती पेमेंट घेणे ह्या सगळ्या गोष्टी आज शक्य झाल्यात. आणि म्हणूनच हा अनुभव मी आज आपल्या सगळ्यांना सांगतोय. हा अनुभव मी घेतला आहे म्हणून आपल्याला सांगतोय मित्रांनो. तर यूट्यूबमध्ये नक्कीच पैसे आहे. यूट्यूब हा एक कमाईचा साधन आहे, पण तो कमवता आला पाहिजे. अनेक यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ आहेत, एक मोटिवेशन आहे ती, अनेक पद्धतीचे व्हिडिओ यूट्यूबमध्ये काय नाही. इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावर भरपूर व्हिडिओ आहेत, भरपूर कमाई करतात. तुम्हीसुद्धा मित्रांनो तशीच कमाई करा. ज्या वेळेस आम्ही यूट्यूबवरती आलो होतो सुरतला, येता येता काहीतरी आमचा पण ध्येय होता, काहीतरी स्वप्न होता. आणि तो पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत केली. आणि मगच भरपूर चिकटा काम केला आणि मगच या क्षणापर्यंत आता आलो आहे. आणि इथून पुढं कुठवर जावं, कोणत्या क्षणापर्यंत जावं, काही क्षण असं राहतात मित्रांनो तिथपर्यंत राहतात आणि तिथंच संपतात. म्हणजे हे कोणी सांगू शकत नाही, पुढचा काही कोणी पुढचा काही कोणाला दिसत नाही. पण नक्कीच मित्रांनो मेहनत करा. आणि आज ह्या गोष्टीविषयी मला पण अभिमान तर वाटतोय, पण आनंद पण भरपूर होतोय. आणि हा आनंद आपण लुटत असताना आपल्या मित्रांनीसुद्धा म्हणजे तो आनंद देतोय. अनेक मित्रांनी आपल्या व्हिडिओमध्ये एक प्रेरणा भेटते. आणि म्हणून असा व्हिडिओ कधी कधी मला बनवणं भाग पडत आहे मित्रांनो, का अनेक मित्रांनी ही गोष्टीची प्रेरणा मिळावी. सुरुवातीला लहान मोबाईल नव्हताच, स्वप्नातसुद्धा मोबाईल नव्हता. आणि नंतर लहान मोबाईल, ते हळूहळू मोठा मोबाईल, ते आज मोठा मोबाईल. आणि आज यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड, आणि यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करून
आज इथपर्यंत सक्सेस झालो. तर मित्रांनो, खरंच म्हणतात ना, प्रयत्न करीता वाळूचे कण रगडतात तेलही गळे. ही गोष्ट सत्य आहे मित्रांनो. म्हणून आपल्या वीर पुरुषांनो, महान पुरुषांनो विश्वास ठेवला पाहिजे. त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला पाहिजे. तो आम्ही ठेवला. आणि मित्रांनो, नक्कीच यूट्यूबमध्ये भरपूर पैसे आहे. मी पहिल्या सुरुवातीला आपल्याला म्हणलो का बऱ्याच लोकांना असं वाटत आहे का खरंच यूट्यूबमध्ये आहे का? आहे मित्रांनो, सगळ्या गोष्टी आहेत. मी अनेक वेळेस सांगितल्या. आता मी याविषयी काही जास्त बोलणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही पण मेहनत करा. मी म्हणत नाही तुम्ही यूट्यूबवरती या. पण कोणत्याही क्षेत्रामध्ये मेहनत करणं हे महत्त्वाचं आहे. आणि आज हे क्षण जे पाया भेटलेत ना, हे यूट्यूबमुळं, हे आपल्या सगळ्यांमुळं मित्रांनो. आणि यापुढेही आपण असेच आपले मनोरंजन करत राहणार आहे. अनेक मित्रांनी सांगितलं की असेच व्हिडिओ बनवा. तर आपलं सगळ्यांचं मनोरंजन असंच या माध्यमातून मी करत राहणार आहे मित्रांनो. आणि भरपूर चांगले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत. आणि जर कोणाला यूट्यूबर बनायचं असेल तर नक्कीच तुम्ही पण या गोष्टीचा अभ्यास करा. आणि आम्ही मार्गदर्शन करायला तयार आहोत मित्रांनो. आपल्या मराठी माणसासाठी, आपल्या मराठी माणसाला आम्ही सहकार्य करणार नक्कीच. जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करणार आहे. तर असो मित्रांनो, हा एक प्रेरणादायी व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवायचा प्रयत्न केला. कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असाल ना मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला. लाईक करा, एक हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.